ओम नमो आदेश मित्रांनो, आज नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा अध्याय क्रमांक 20 गोरक्षनाथ महाराज श्रीराज्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचे जे गुरु आहे मच्छिंद्रनाथ महाराज यांना मृदुंगाच्या नादातून चलो मच्छिंद्र गोरकाया असा आवाज काढून गुरूंची ते भेट घेतात. तर आजचा अध्याय खूप सुंदर आहे आणि काही क्षणातच पोथीला सुरुवात होणार आहे. परिवार जमलेला आहे इथं. राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमतलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कपाटाश्च कानीपमच्छिन्दराज्ञा चौरङ्गिरेवाणकभद्रसंज्ञा ज्ञा बभूर्व नवनाथ सिद्धा. रघुनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तन भराय नमः. श्री गुरु नमः. जय जय आजी पंढरीराया भोक्तया षड्गुण ऐश्वर्या आयसी सूचना परमाया सकळ कळा सेव घटपट तंतु आकाश नायच सर्वचे ब्रह्म होय आयस्या सुनी निराळा राही अव्यक्त व्यक्ती पाहुनी तरी पूर्ण ब्रह्मनाथ बेश करुणा निधी पंढरी आदिश माय कन्माळ बुद्ध निवास भक्त वत्सल नटलासे. पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला. नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार करून म्हणतात ते की या जगामध्ये पंढरीनाथा विठ्ठला तुम्हीच भरून उरलेले आहात. मानव हा त्याचाच अंश आहे आणि हे अनेक गट पट तंतू अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे. पण ते म्हणतात की आम्हाला हे एवढं काही बारीक निरीक वेदांत समजत नाही, आम्हाला समजेल अशा शब्दामध्ये हा भक्तिसार ग्रंथ सांगा. मागले अध्यायी राम दर्शन आणि द्वितीय अंजनी दंदन गोरक्षाला गे भेटून अदृश्यपणे मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ येरीकडे अंजनी सुध शृंगमुरडा जाऊन तुरत स्थानवेशे नटला असे. मागच्या अध्यायामध्ये या गोरक्षनाथांची हनुमंताची वास्तवाची झालेली लढाई म्हणण्यापेक्षा त्यांनी जे 4 अस्त्र पेरून ठेवलेले होते त्याच्यामध्ये त्यांचे पाय अडकले आणि मोहनास्त्रांनी त्यांच्यावरती माया केला. मोहन पडलेलं हे त्याचप्रमाणे नागास्त्रांनी पण बांधून टाकलेलं हे वज्रास्त्रांनी मारायला सुरुवात केली ना असं सगळं एकाच वेळेला हल्ला झालेला पाहिल्यानंतर मारुती बेसावध होते. त्यांनी रामप्रभूंचा धावा करायला सुरुवात केली की न जाणो आपण आता याच्यामध्ये जर आपला मृत्यू झाला तर. आणि रामप्रभू त्यांच्यासाठी धावून आले. त्यांना त्याच्यातून सगळ्यातून सोडवलं आणि हे कशा तुझ्या ही अशा अवस्था कोणी केली. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात की मला तर कोणी शत्रू नाही, पण ह्या हल्लीच्या काळामध्ये नाथपंथ हा उदयाला आलेला आहे आणि ते फारच प्रबळ आहेत. त्यांच्यापैकी नवनारायणापैकी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन ध्रुमी द्रमिलस तमसकर भांजना या नवनारायणांनी जे अवतार घेतले त्याच्यापैकी कुणीतरी एखादा इथं आलेला असावा आणि त्यांनी माझी अशी वाईट अवस्था केलेली असेल. मग त्यांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथांना ओळखलं. गोरक्षनाथांच्या जवळ ते ब्राह्मणांच्या वेशाने गेलेले आहेत आणि त्यांची पहिल्यांदा स्तुती केली. आणि गोरक्षनाथ विचार करतात एवढ्या रात्री माझ्याकडे कोणी येईल, ह्या श्रीराज्यामध्ये तर पुरुष येत नाही,
हे कोणी ब्राह्मण नसून कोणीतरी देवदेवता असले पाहिजे, बरोबर ओळखलं त्यांनी. आणि खरं सांगा तुम्ही कोण आहात असं म्हटल्यानंतर रामप्रभूंना आता ते कबूल करावं लागलेलं आहे की आम्ही रामप्रभू आहे आणि हे मारुती राय आहेत. दोघांनी त्यांना कशा करता तुम्ही आलेले आहे त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही एक मागणं तुमच्याकडे आलेलो आहे. तेव्हा तर मागा. गोरक्षनाथ विचार करतात की श्रीराज्यामधून मच्छिंद्रनाथांना नेणार नाही, एवढं सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण यांना देऊ शकतो. आणि नेमकं त्यांनी तेच मागितलेलं आहे. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणतं की अजिबात नाही, पितर जरी उतरले तरीसुद्धा मी मच्छिंद्रनाथांना इथून नेल्याशिवाय राहणार नाही. चपळपणे ते मंचकाजवळी जाऊन बसला प्रताप बळी. किळतळा पत्नी कमळीकर पात्रे धरेली. व्यक्त होता कर कमळ सावध होती किळतळा वेल्हाळ. तो दृष्टी देखला निवाळ चरणावरील लोटली. असं हे काही आपलं यशस्वी होत नाही हे पाहिलं आणि मग त्यांनी हनुमंतराला लढाईला तयार झालेले. पण रामप्रभूने त्यांना सावरले की अजिबात तुम्ही अशी काही लढाई करू नका, तुम्ही दोघंजण हे देवाच्या गटाचे आहात आणि नाथपंथ हा प्रबळ आहे. त्यांनी एकदा मच्छिंद्रनाथांच्या डोक्यावरती पर्वत दिला होता, तुम्ही विसरले का काय? त्याचप्रमाणे तुम्ही आता ह्या मार्गाला काही जाऊ नका, त्यांच्याशी सख्य करा, त्यांच्याशी मैत्री करा. ते त्यांनी मानलेलं आहे. रामप्रभूंनी गोरक्षनाथांचं वंदन स्वीकारलं. मारुतीरायाला पण गोरक्षनाथांनी नमस्कार केला. दोघांनी एकमेकांना नमन करून रामप्रभू आपल्या ठिकाणी अयोध्येला निघून गेले. मारुतीराय सेतुबंध रामेश्वराला निघून गेले आणि हे त्यांच्याच मुक्कामावरती थांबलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. चिनापट्टण ग्रामापासून फक्त एकच काही 4-5 किलोमीटर फक्त असं ते जवळ होतं मैलावरती ते गाव शृंगमुरड नगर, त्या ठिकाणी स्त्रियांची राजधानी होती. आणि त्या स्त्री राज्यामध्ये हे मच्छिंद्रनाथ मैनाकिनी राणी समवेत राहत होते. त्यांना त्यांच्यापासून एक मुलगा झालेला होता. खूप आनंदात त्यांचे दिवस चाललेले होते. इकडं हनुमंतरायांनी तिकडं जाण्याच्या पूर्वी पहिल्यांदा ते त्या शृंगमुरड नगरात पुढे गेले. राणी झोपलेली होती. तिला काही स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं असं काही होईल. त्यांनी जाऊन तिला हाक मारली, तिला सावध केलेलं आहे. आणि त्यावेळेला तिनं उठून पाहिलं तर समोर मारुतीराय. त्याने तेवढ्याही अवधीमध्ये त्यांचा आदर सत्कार केला, पाया पडली. आणि ते म्हणतात की महाराज अशा अचानक तुम्ही कसे आलात? त्यावेळेला मारुतीराय सांगतात की अरे जे व्हायचं तेच झालेलं आहे. गोरक्षनाथ इथं आलेले आहेत आणि ते केव्हाही मच्छिंद्रनाथांना नेऊ शकतात, तेव्हा तू सावध राहा. आणि गोरक्षनाथ इथं आल्यानंतर त्यांना हर प्रकाराने आपल्या प्रत्येक विषयामध्ये त्याला गोवून टाक की जेणेकरून त्यांनी बाहेर जायचं नाव नाही घेतलं पाहिजे. मात्र ते फार विरक्त आहेत हे सुद्धा गोष्ट ध्यानात ठेव. या परिश्रमद्वीपी स्त्रिया जुतक्या असती पद्मिनी, त्यात ही मुख्य मैनाकिनी रूपवंती मृतसे. तो एके दिवशी अभ्यंकरणी उभी राहिली धवळारी जाऊन ते सहज दृष्टी गमने आकाशात पाहत असे. पुढे जाऊन काय झालेलं आहे की मग हे श्रोते फार हुशार होते. ते म्हणतात का हो त्या मैनाकिनी राणीला तुम्ही 3 नावं सांगायच्यात. एकदा म्हणता मैनाकिनी हे, एकदा म्हणते ती पद्मिनी हे आणि एकदा म्हणतात की तिलोत्तमा किलोतळा आहे. तेव्हा हे 3 नावं कसे काय एकाच व्यक्तीला? त्यावेळेला त्यांनी त्यांचं संशय निरसन केलेलं आहे की मैनाकिनी हे तिच्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव आहे. ती शिमलद्वीपात राहत होती म्हणून तिचं जे नाव आहे ते पद्मिनी पडलेलं आहे. आणि ती एक मोठी घटना घडलेली. शिमलद्वीपामध्ये राहत असताना अशी घटना झाली की एके दिवशी ह्या आकाशामधून हे उपरिचर बसू म्हणजे श्रेष्ठ देवाचे भक्त हे विमानाने जात होते आणि त्यांचं लिंग भाग उघडा पडलेला आहे. ते नेमकं ह्या हिनं पाहिलेले पद्मिनीने मैनाकिनीने. आणि तिला हसू आलेलं मोठं. त्यांना ते विमानातून दिसलं. त्यांना मोठा राग आलेला, क्रोध आलेला की मी शिवाचा एवढा मोठा भक्त आणि ही बाई माझ्याकडे पाहून काम भावनेने हसतीये. त्यांनी ते लगेच विमान तिथं खाली उतरवलं आणि तिला सांगितलं की तू फार मोठा अपराध केलेला आहे. अरे मी काही सामान्य माणूस नाही, मी ईश्वराचा मोठा भक्त आहे आणि तू खुशाल माझ्याकडे पाहून हसते, माझ्याबद्दल काम भावना धरतीये. हा जो काही तू अपराध केलेला आहे त्या अपराधासाठी तू श्रीराज्यामध्ये जाऊन पडशील. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पुरुषाचं सुद्धा दर्शन राहणार नाही. तरी मी नोहे त्याचा भ्रष्ट सकळ वसू माझी श्रेष्ठ इंद्रिय दमनी एक निष्ठ पूर्ण तपास साधित असे. तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हास्य पापिनी तरी पुरुष विनोदी स्वस्थानी जाऊन या पडशील. ह्या अपराधाबद्दल तुला हे शासन आहे की माझी जी काही तपाची ताकद आहे त्याच्या योगाने तू श्रीराज्यामध्ये जाऊन पडशील आणि त्या ठिकाणी तुला कोणत्याही पुरुषाचं सुद्धा दर्शन होणार नाही. असं म्हटल्यानंतर मग मात्र
तिचे डोळे खाडकन उघडले. तोपर्यंत ती तिच्याच उत्साहामध्ये होती आणि मग म्हणते की महाराज, ही माझी चूक झाली, माझी चूक मला कळून आलेली आहे. आता जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे, ते भोगावंच लागणार आहे, चुकणार नाही आहे. पण एवढीच कृपा करा की काहीतरी उत्शाप द्या आणि जेणेकरून मी पुन्हा तुमच्याजवळ चरणापाशी येईल, असं काहीतरी करा. तरी उत्शाप देऊन माते करी महाराजा पदाशी ते, मग अंतरिक्ष पाहून ढळाले ते उत्शापाते बदलाते. म्हणे पद्मिनी ऐक वचन श्रीराजा किळतळा स्वामीनं, तेथे आयुष्य सरल्या पूर्ण ते पदे वशील तू माये. परी तू भावे निविदे चित्त तरी मही मिरवेल माझा सूत, तो तुझे स्वीकारून होईल रत्न मच्छिंद्रनाथ. म्हणून दुसरी गोष्ट अशी, त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर तुला ते राणीचं पद मिळेल. त्याचप्रमाणे जो माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तो या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर तो तुझ्याशी लग्न करीन, तुझ्याबरोबर काही वर्षे राहीन आणि त्यांच्याबरोबर तुझा संसार खूप चांगला चालेल. त्या उपरी बोलली पैमैना किनी पुरुष नाही का, त्या भुवने सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणून महाराजा. तरी पुरुषा वाचून संतती कोठून होत असेल नसे पती, ये म्हणे येऊन मारती भुबकार जितस. महाराज अहो तुम्ही सांगून राहिलेले एक एक गोष्टी मला मोठ्या नवल लागत. त्या स्त्री राज्यामध्ये सगळ्या स्त्रियाच आहेत, तिथं मग पुरुष कसं काय येतील. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी स्त्रियात पुन्हा स्त्रियांची पुनरुत्पत्ती कशी होते. त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितलं की हनुमंतराय इथून भुबुकार करून देत जातात, ते ऊर्ध्वरेता आहेत आणि त्या ऊर्ध्वरेतामुळे स्त्रिया गर्भिणी राहतात. पुरुषांचा गर्भ गळून जातो आणि फक्त स्त्रियांचाच गर्भ टिकतो आणि पुढची प्रजा ही स्त्रियांचीच तयार होते. ऊर्ध्वरेता वायुनंद विळे व्यापित असे भुबुकारे करून, मग उत्पत्ती उदय जन्म ते होत असे शुभानने. बाळतून जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुबुकारी, तितक्या विना टळणारी महीवरती विरासे. तेव्हा मग आता तुम्ही म्हणता हे इथपर्यंत कळलं, तुम्ही म्हणता मच्छिंद्रनाथ इथे येतील. मच्छिंद्रनाथ तर पुरुष आहे म्हणतात, ते इथं कसं काय येतील. त्यावेळेला ह्या उपरितर वसू हे जे आहेत त्यांनी त्याला मार्ग सांगितलेला आहे की तू तिथं गेल्यानंतर राजांचं पद मिळाल्यावर तू तपश्चर्या कर, हनुमंताला सगळं तन मन धन अर्पण कर आणि ते प्रसन्न होतील. आणि प्रसन्न झाल्यानंतर तू नेमकं हेच माग की माझ्याशी अंगसंग करा किंवा माझ्याशी लग्न करा. आणि असं ज्यावेळेला तू म्हणशील त्यावेळेला ते मोठ्या अडचणीत सापडतील, कारण की ते ब्रह्मचारी मोठे. आणि मग त्याच्यातून ते काहीतरी मार्ग काढतील आणि मच्छिंद्रनाथांना इथं घेऊन येतील. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशी चर्चा असून तेथ कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा. प्रसन्न झाल्या वायुनंदन मग मुक्ती करेल भयापासून, परी तू सांगतो ती गुणचित्ता माझी रक्षण. आता हनुमंतरायचं जर तुला पाठबळ मिळालं तर तुला काही घाबरायचं काही कारण नाही. पण मात्र मी सांगतो ती गोष्ट ध्यानात ठेव आणि त्यांना ज्या वेळेला ते प्रसन्न होतील त्यावेळेला एवढी गोष्ट माग. ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विशोपद्रहित वायुनंदन, ब्रह्मचर्यावर ते लोटून रती सुखा कैसा मिरवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरेजे इतका पोटी, मच्छिंद्राला शिला येणे कोटी हनुमंत हे करुण्या. अहो ते तर तुम्ही म्हणता हनुमंत राहायचं हे ब्रह्मचर्य आहेत आणि मग ते कसं काय हे करतील आणि ते पुढं कसं काय होईल. त्यावेळी ते सांगते त्या तिथून तर तुला नको. त्यांचे जे मुलगा आहेत ते मच्छिंद्रनाथ त्यांना ते इथं घेऊन येतील. त्यांनी त्याप्रमाणे ऐकून घेतलं आणि ते उपरेतर वसू हे विमानामध्ये बसून निघून गेले. त्या राणीचं अधःपतन झालं. सिंहद्वीपामधून ती श्रीराज्यामध्ये येऊन पडलेली आहे आणि ज्या ठिकाणी हे शृंगमुरड नगर आहे त्या राजधानीच्या गावामध्ये श्रीराज्याच्या त्या ठिकाणी एका गल्लीमध्ये एका चांभारणीच्या घराच्या समोर ती येऊन पडलेली आहे. आणि पाहते ते सगळ्या स्त्रियाचे तिथं. आणि मग तिच्या मनामध्ये विचार आला की अहो आपलं ठीक आहे, आपल्याला आता हे शाप मिळालेलंच आहे, पण मग आता याच्यातून आपण पुढचे दिवस कसे काढायचे अशी चिंता पडलेली आहे. पण मात्र कोणीच काही चिंता करायची गरज नसते, कारण की सगळ्याचा जो चरितार्थ आहे उदरनिर्वाह आहे तो भगवंत चालवित असतो आणि त्याप्रमाणेच घटनाच घडलेली आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीन ऐसे नाही. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट जे भक्त राहतात त्यांचं जर योगक्षेमम वहाम्यहम, त्याचं योगक्षम हा भक्त देवदेव चालवित असतात. माझी भक्तांचे धामी, अन्न वस्त्रास नाही कमी,
या अर्थी साहित्य आम्ही नेहमी भक्ताचे अवगत. त्याच्यामुळे उदरनिर्वाहाची कोणीच काही चिंता करायची नाही. जे काही असेल ते भगवंताच्या वरती सोडून दिल्यानंतर ते सगळं चालूच असतात. आणि तशीच गोष्ट झालेली आहे. त्या चांभारणबाईंनी पाहिलं बाहेर कोणीतरी एकदम सुंदर अशी स्त्री आपल्या दारात आलेली आहे. तिनं पुढं होऊन चौकशी केली. तिची बाई तू कोण, कुठली आणि का म्हणून इथं आलेली आहे. त्यावेळेला त्या मैनाकिनी राणीनं हा सगळा घडलेला वृत्तांत सांगितला की मावशी म्हणे मी श्रीमंतद्वीपामध्ये होते, खूप चांगले स्त्री होते, पण मला उपरीतर वसूंचा शाप मिळाला आणि त्याच्यामुळं मी ह्या श्रीराज्यामध्ये येऊन पडलेली आहे. त्या बाईंना पण मोठा आनंद झाला. ती म्हणते की बाहेर का उभे, या घरामध्ये बसा आणि या ठिकाणी तुम्ही आनंदाने राहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही कमी पडणार नाही. मी एकटी आहे, स्वतः तुम्ही स्वयंपाक करीत जा, तुम्हीही खा आणि मलाही खायला घालत चला. असं म्हटल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहाची चिंताही मिटलेली आहे. म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास द्यावा आपट. मंत्री म्हणे माणिका चोखड गज शुंडी विराज व्हावी. स्वास्थ्य करून पाक निष्पत्ती हरिचर्मकेचे सुदे प्रती. शेवटी भोजन प्रिय संगती आपण सेवी नित्य. 7 दिनक्रम होऊन गेलेला आहे. दररोज सकाळी उठायचं, आवरायचं, सावरायचं, दुपारचा स्वयंपाक करायचा, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, त्या आजीबाईंना खाऊ घालायचं, आपणही स्वतः खायचं. अशा पद्धतीनं अनेक दिवस हे चाललेले आहेत. आणि अशाच मध्ये काय घटना झालेली आहे की ह्या शृंगमुरड नगरामध्ये जी स्त्रियांची राणी होती, राणी तिलोत्तमा, त्या राणीचे म्हातारी झालेली होती. ती मनामध्ये विचार करते की आपलं हे पिकलं पान कधी गळून पडल, आपण कधी पण मृत्यू पाहू शकतो, पुढची व्यवस्था आपण लावून दिली पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांचं जे प्रधानमंडळ होतं त्या सगळ्या मंत्रिमंडळ प्रधानांना बोलून घेतलेलं आहे. सगळ्या स्त्रियाच होत्या त्या, प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा होता. आणि त्यांना सांगितलं की आज याच्यासाठी बैठक ठेवलेली आहे की आता मी वृद्ध झाले, सांग सकाळ कधीतरी ते मृत्यू येणारच आहे. त्याच्या आतमध्ये माझ्या डोळ्यात देखत ह्या राज्यातून मी निवृत्त होते आणि इथं कोणीतरी आपण राणी म्हणून कोणाला तरी इथं नेमणूक करू. कोणाला राणी करायचं असा विचार ज्यावेळेला त्यांच्यामध्ये विचार विनिमय चालला त्यावेळेला अनेक विचार करतात. 2-4 गट होते. त्याच्यामध्ये असं वाटत होतं माझ्या गटाची राणी व्हावी, यांच्या गटाची राणी व्हावी. पण त्याच्यामध्ये जे मंत्री होते ते मात्र फार हुशार होते. ते म्हणतात की तुमच्या गटाला नको, माझ्या गटाला नको, यांच्या गटाला नको, त्यांच्या गटाला नको. त्याच्याऐवजी आपण हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊ. हत्ती जो आहे प्राणी हा अतिशय हुशार आहे, गणपतीचं प्रतीक आहे. आणि त्याच्या सोंडेमध्ये माळ देऊ आणि त्याला ह्या नगरामध्ये सोडून देऊ. ज्याच्या गळ्यामध्ये जाऊन ते हत्ती माळ घालीन ती इथली राणी होईल. सगळ्यांना हा विचार पसंत पडलेला आहे. योग्य मुहूर्त पाहिला. सकाळच्या वेळेला त्या पुरोहित बाईंनी त्यांची व्यवस्था केलेली आहे. पूजा अर्चा केली, हत्तीची पूजा केली, हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि त्या हत्ती पुढे आणि त्यांच्या मागे हे स्त्रिया मंत्रिमंडळ ढोल ताशे गजरामध्ये निघालेले आहेत. वश झाला आद्यनंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायुसे ते मतिंद्रा कारण पूर्वी प्रकरण निवेदिले. समग्र स्त्रियांची सभा करून प्रेरला माळ देऊन तो प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रवेत उपले. उपरांतिक भोगिता राणे वातरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत. ते त्या मुख्य रस्त्यामधून राजवाड्यातून ती हत्ती निघालेलं आहे. आणि अनेक गल्ल्या बोळ पार करीत करीत ज्या ठिकाणी ही चांभारीनाथजी राहत होती त्या ठिकाणी ती गेली. आणि हे सहज म्हणून ती चांभारीनाथजी आणि ही मैनाकिनी बाहेर आलेली होती पाहायला. त्यावेळेला त्या हत्तीला आनंद झाला. त्याने ती माळ घेऊन तो पुढं गेलेला आहे आणि ह्या मैनाकिनीच्या गळ्यामध्ये ती माळ घातलेली आहे. त्याबरोबर काय झालेलं आहे, निकाल लागला की हीच आता आपल्या राज्याची राणी होते. आणि मग वाद्य वाजायला लागलेले. मोठ्या सन्मानाने त्या मुख्य राणीने, त्या निवृत्त होणाऱ्या राणीने ह्या मैनाकिनीला हत्तीच्या अंबारीत बसवलं. वाजत गाजत आपल्या राजवाड्यामध्ये आणलेलं आहे आणि योग्य मुहूर्त पाहून तिचा राज्याभिषेक केलेला आहे. सावध करून तिथे म्हणे किलो तळे ऐके मात तू आठवणी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला. तरी त्या वचनापासून तुटलो आहे अर्थ करून तरी तो सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिस्त येतो की. आणि ही सगळी गोष्ट सांगण्याचं कारण काय तर श्रोत्यांनी मध्येच विचारलं होते 3 नावं कसे. तेव्हा त्या किलोतळा राणीचं पद ती पावली म्हणून तिला किलोतळा असं हे 3रं नाव पडलेलं आहे. पहिलं नाव मैनाकिनी आईवडिलांनी ठेवलेलं आहे. सिंहद्वीपातल्या स्त्रिया सगळ्या पद्मिनी स्वरूपाच्या आहेत म्हणून तिचं नाव पद्मिनी. आणि ह्या किलोतळा राणीचं राज्यपद तिला मिळालं म्हणून 3रं नाव हे किलोतळा असं पडलेलं आहे. हे हनुमानजी
पहाटे लोक उठण्याच्या पूर्वीच त्या केलुतळा राणीच्या महालात गेले आणि तिला सावध केलेले आणि म्हणतात की केलुतळे तुझा आता एखाद्या वेळेला हे दिवस संपतील का? तर इथं जो मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ तो श्रीराज्यामधून पार करून इकडं आलेला आहे. शृंगमुरड नगराच्या आसपासच तो आहे आणि त्या ठिकाणी तो काय आता इथं आल्याशिवाय राहणार नाही. तो काय मच्छिंद्रनाथांच्या सारखा भोगी नाही, तो विरक्त आहे. तेव्हा आता तो आल्याशिवाय तर काय राहत नाही. तो अजिंक्य आहे. मुख्य म्हणजे कोणी जरी किती जरी प्रयत्न केले तरी तो काही ढळणारा नाही. तेव्हा तू त्याला आल्यानंतर त्याला विषयामध्ये कसं गुंडाळून टाकता येईल हे बघ, असं त्यांनी त्याला सावध केलं आहे. एवढ्यामध्ये राणीने तिथं चौरंग पाठ आणविला, हनुमंतरायाला बसवलं, त्यांची पूजा केली आणि मग त्यांची आज्ञा घेऊन त्या केलुतळा राणीची आज्ञा घेऊन हे हनुमंतरायसुद्धा तिथून निघालेले आहेत. तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे त्याचे मन, ऐसे सांगून वायुनंदन गमन करता पैधाला. रीतीच्या पळमेना किनी मारुती वैसुला कनकासनी षोडशोपचारे पूजा करून बोलविला महाराज. आता हनुमंतराय निघून गेले. इकडं गोरक्षनाथ हे श्रीराज्याच्या त्या शृंगमुरड नगराच्या जवळ आलेले होते आणि ते कोणाच्या बरोबर आले तो विषय तुम्हाला सांगितलं मागच्या अध्यायामध्ये. तर ती जी कलिंगावेशच्या तमासगिरीन होती तिच्या फडामध्ये ते आलेले होते. स्वतः त्यांनी तो तिचा रथ चालवला. पुढं ते सारथी झालेले आहेत आणि तिथं आल्यानंतर आता हे शृंगमुरड नगराच्या गावाच्या वेशीबाहेर ते तिथं त्यांचा मुक्काम पडला आणि त्यांनी मग सांगितलं की आता सगळेजण तुम्ही आवरा सावरा, मी स्वतः पुढं जाते राजाकडं आणि त्यांना भेटून आपल्या कार्यक्रमासाठी तारीख घेते. मग ती कलिंगा तमासगिरीन आणखीन तिच्या ज्या 2-4 सेविका ह्या बरोबर गेलेल्या आहे. तिथं राजाच्या दारोपालांना निरोप दिला की तुम्ही जाऊन सांगा की ही जी कलिंगा तमासगिरीन ही तुमच्या भेटीसाठी आलेली आहे. मग त्या केलुतळा राणींची परवानगी मिळवली. तिच्या दरबारामध्ये त्यांचं आगमन झालं आणि मग त्यांनी विचारल्यानंतर तुम्ही कोण काय? त्यावेळेला ह्या कलिंगेने सगळी माहिती दिलेली आहे की मी ह्या शेजारच्याच राज्यामधली कलाकार आहे आणि तुम्ही फार कला व कलेचे रसिक आहात, तुमच्या इथे कलेचे कदर होते असं आम्ही ऐकलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. त्यावेळेला ती मैनाकिनी राणीला चांगलं बरं वाटतं. ती म्हणते हरकत नाही, तुम्ही असं करा, आजच तुमचा कार्यक्रम इथं होऊन जाऊ द्या. आज संध्याकाळचा वेळ मोकळा आहे, तर त्यावेळेला आम्ही मच्छिंद्रनाथ आपले जे इष्टमित्र सगळे सोयरे दरबारी लोक यांच्यासमोर तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात कटके राहून तेथ शिबिरापरी येऊ दिले. मग ते मुख्य नायिका कलिंगा नामे दोंदिका साध सरंजाम घेऊन निका राजसदनी चालली. ऐसे ऐकता द्वारी दूती सेवेची पातळी द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातळी. होकार मिळालेला आहे त्या मैनाकिनी राणीचा कार्यक्रम करायला आणि मग काय ती परत आलेली आहे आणि परत येऊन तिनं सगळ्या आपल्या फडकरील त्यांच्या कलावंतांना सांगितलं आज संध्याकाळीच आपला कार्यक्रम ठरलेला आहे आणि तुम्ही सगळे तयार राहा. असो ऐशी सभा सगट कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाले सभेवतीनं मैनाकिनी रायाते. हे महाराजा शल्यवती नामाभिधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्तिध्वजा फडकतावणे कैसे अवलोकनी आली करणे मही कलावंत राजभूमी विराज तसे. महाराजा सगळे जणांना ती म्हणून राहिलेले त्या कलाकारांना की तुम्ही सावध राहा, तुमचं हे व्यवस्थित आवरा, वाद्य बरोबर आहे का नाही पहा. पण ती गोरक्षनाथानं कुठं काय म्हणते, कारण की त्या गोरक्षनाथ हे पुरुष होते आणि पुरुषांना तिथं प्रवेशच मिळणार नाही. मग ते गोरक्षनाथ मनात विचार करतात की आपण इथपर्यंत येऊन कष्ट घेतले आणि हे आपल्याला विचारत सुद्धा नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जो कार्यक्रम ठेवला हे बरं झालं, पण माझं काय, मी ज्या कामासाठी इथे आलेलो आहे ते काम माझं व्हायला पाहिजे, म्हणून मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. ते म्हणे तुम्हाला कसं काय येता येईल, अहो तुम्ही पुरुष आहे, तिथं फक्त स्त्रियांना प्रवेश आहे, तुम्हाला काही येता येणार नाही. मग ती कलिंगा येऊन शिबिरी माध्यान समयाउपरी सासरंजाम सुने सावध रात्री बैसले. ऐसे सभे करकात मूळ पाठवले कलिंगे लागून तो ते आपला सरंजाम देऊन देवते मिरवले. ऐसे ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ सभेस्थानी स्त्रिया समर्थ पुरुष नसे त्या ठाई. महाराज आमची खूप इच्छा होती, तुम्ही फार मोठे कलाकार आहात, तुमच्या
ची तुलना जर केली तर आम्ही काहीच नाही, पण मात्र तिथली अट आहे अशी तर तिथं पुरुषांना प्रवेश नाही, म्हणून काही तुम्ही येऊ शकत नाही. ततो तपोद्रुम म्हणे ऐके व सुमध्यमे अंगना वेशी नट येतो नटून रंग तुझा लुटाया. माझी इच्छा होईल पूर्ण तू तेही मिळेल अपार्धन. मग ती कलिंगा आवडील नावशनाथा म्हणत अहो तुम्ही एवढंच असं ना कसं असं नको म्हणू नका, मला तर तिथं जायचंच आहे, मी तेवढ्यासाठीच ते आलेलो आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की महाराज तुम्ही कसे जाल तिथं, तुम्हाला नेताच येणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात की तुम्ही काहीच चिंता करू नका, मी सुद्धा स्त्रीचा वेश घेईन आणि तुमच्याबरोबर येईन. मग ती म्हणते हरकत नाही, पण मग तुम्ही अगोदर मला ते पातळ नेसून दाखवा, तुमचे कसे दिसतात ते मला दाखवा. असं म्हटल्यानंतर यांनी गंधर्व अस्त्र मंत्राचे जप केले. ती विभूती चहू बाजूनं फेकली, स्वतःच्या कपाळी लावली आणि त्यांचं जे पातळ नेसलेलं आहे लुगडं चोळी, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे अलंकार गळ्यामध्ये घातलेले आहे. आणि मग ती स्त्री प्रत्यक्ष रंभा अप्सरा उर्वशी यांच्यापेक्षा पण भारी दिसायला लागलेले गोरक्षनाथ स्त्रीच्या वेशामध्ये. काढोनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान, तेही कोंदणी जडाव रत्ने नक्षत्रासम झळकते. 5 कंकण रत्न जडित भूषण ग्रेवे माझी अपार हेम, नाना नटी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या. त्याप्रमाणे रुक्मिणी, रुक म्हणजे काय सोनं आणि मिणी म्हणजे त्याचा समुदाय. रुक्मिणी ही पूर्ण सोन्याने नटलेली होती म्हणून तिचं नाव रुक्मिणी असं पडलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी तो वेश केलेला आहे. अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकारचे भारी भारी वस्त्र ते नेसले आणि ती कलिंगा जी आहे ती पाहतच राहिली, कारण ती कलिंगेपेक्षाही पण भारी दिसत होती. आणि हे पाहिल्यानंतर तिला मोठं नवल लागलेलं आहे. आधीच पूर्ण हेमकांते अवतारी, त्यावरी नटला हेमशृंगारी. मग वर्णदशा सुरपापरी रंभादाशी शोभली. ऐसे आव्हानून पैंजणे ती ब्रह्मांडे कवळून हाती. नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणून या. मग त्या रंभा उर्वशीला काय करतात, त्या दासी शोभतील. अशा प्रकारचं तिथं ते सौंदर्य त्यांनी पाहिलं तिनं आणि तिला मोठं नवल लागलेलं आहे. त्याचप्रमाणे आधार पण वाटलेलं आहे की असा मोठा हा कलाकार आपल्याबरोबर तिथं आलाच पाहिजे होता आणि तो आल्यामुळं आपली किंमत वाढणार आहे. परिती शैल्या शुभाननी पाती पुरवंडा सुलोचने. एकमेका बोलती वाणी मदन माळी हे तसे. सकळ नाट्यकलावती विकळ स्वरूप नेते दिसती. म्हणती धन्य विधात्या प्रतिरथिली मूर्ती. आणि विधात्याची काय कला आहे की अशी सुंदर मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे आणि ही गुण मदन बाळी आहे असं ते एकमेकींना म्हणू लागलेलं आहे. आणि त्यांना मोठा आनंद झाला की असा हा कलाकार माणूस स्त्रीच्या वेशात का होईना तर आपल्याबरोबर येतो हे चांगलं आहे. ते नाव घेतलेलं होतं पुरवंडा असं त्यांना, त्या पुरवंडाला म्हणजे गोरक्षनाथांना ते पुकारत आहे. कलिंगा मुख्य नायकिनी परिपुरवंडा दैन्यवाणी. देवी उद्या येता तरणे सकळ जो लोकती. असो नाट्यदारा कलिंगे सेतू उभ्या राहिल्या करून नृत्य. ते कटे कवळे मृदंगा ते कुशळ वाजवी पुरवंडा. मी तिथे गेल्यानंतर माझ्याकडे तुम्ही मृदुंग द्या, मी मृदुंग वाजवी आणि तुमचा एक एक पदन्यास हे मी तिथं साजरा करीन. वेळ झालेला आहे संध्याकाळचा. ते तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी राजांनी मोठ्या त्यांचं स्वागत केलेलं आहे त्या राणीने मैनावतीने. आणि त्या मुख्य मंचावरती त्यांचं आगमन झालं कलाकारांचं. आणि त्या ठिकाणी त्यांनी लगेच हातामध्ये जो मृदुंग घेतला आणि त्याच्यामधून त्या स्त्रिया आता नाचायला लागलेल्या आहे. कलिंगा मुख्य बाकीच्या त्यांच्या जोडीदारांनी. आणि मग त्यांनी ते थई तक थई असं सुरू करून त्यांचं तो पहिल्यांदा गण, नंतर गवळण, नंतर मग ते तिथे एक ते मच्छिंद्रनाथ मैनाकिनी सांगतील त्या पद्धतीने फरमाईश म्हणजे त्यांनी सांगायचं अमुक गाणं म्हणा आणि मग ते त्या गाणं म्हणायला लागलेले आहे. असा तो कार्यक्रम रंगलेला आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय ह्या पुरवंडा म्हणजे गोरक्षनाथांना आहे, कारण की मुख्य संगत ही त्यांचीच आहे. आणि ती मृदुंग वाजवणारी श्री गोरक्षनाथ पुरवंडा ही ह्या मुख्य नायकिनी जी कलिंगा आहे तिच्यापेक्षा पण अतिशय सुंदर दिसत आहे. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुका व्यतिमान. आहा आहा बोलून वचन धन्य म्हणे कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासने. की पदकमळे के चिंतामणी हिरा चमक धावित असे. त्या ठिकाणी आता तो कार्यक्रम रंगायला लागलेला आहे. आणि हळूच ह्या गोरक्षनाथांनी त्या मृदुंग वाजवता समोर नजर टाकली तर समोर पाहता ते मैनाकिनी राणी आणि मच्छिंद्रनाथ
एकाच आसनावरती बसलेले आहेत. आपण जे काही कला वाजवतो त्याच्यावरती ठेका धरतायत, आपल्याला साथ देऊन राहिलेले आहेत. त्यांचं पहिलं दर्शन झालं. मनामधून त्यांनी नमस्कार केला की हेच मच्छिंद्रनाथ यांनीच मला 12 वर्षापूर्वी ह्या बद्री केदाराला तपाला बसवलेलं होतं आणि त्यांच्यापासून उदय पावल्यापासून तर आतापर्यंत माझी गाठ नव्हती. आज मात्र अनेक वर्षांनी माझं भाग्य थोर म्हणून मला त्यांचा चेहरा दिसून राहिलेला आहे. पुढारा पाहुनी गुरुनाथ मनी त्या मनी नमन करीत परम हे लावे आनंद चित्त म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सफळ झालो तापहीन मग स्फुरणे कुशळपणी वाद्य कळा अमृत. आता माझं जीवन सफळ झालं. तो भक्त जो आहे तो कशासाठी जिवंत राहतो, तो गुरुच्या दर्शनासाठी. आणि आता गुरुचं दर्शन झाल्यानंतर माझे सगळे पुढचे मनोरथ पूर्ण होतील आणि मला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. ते नृत्य संगीत होता पाहून लादे विधिद्विता लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवून पहा चरणाते. तानमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकावून नाथ मच्छिंद्र आहा म्हणतसे. मग परिधानाया उंच वस्त्र काढून नसते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा भूर पाहुणार्थ बळवंत लाघव कळे भरतवी. खुश झालेले मच्छिंद्रनाथ मैनाकेंद्रांनी आणि खुश होऊन त्यांनी आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या माळा मोत्याच्या माळा त्यांना बक्षीस म्हणून देऊ लागलेले आहे. आणि गोरक्षनाथ विचार करतात की आता आपल्याला ही चांगली संधी आलेली आहे. परंतु आपण असं जर एकदम प्रगट झालं तर मात्र याचं बेरंग होईल. म्हणून त्यांनी काय युक्ती केलेली आहे, मृदुंग वाजवत असताना एक कडवं संपलं का दुसरं कडवं सुरू होतं. त्यावेळेला मधी वाद्यसंगीत राहतं. त्या वाद्यसंगीतामध्ये गोरक्षनाथ मृदुंग वाजवत होते आणि त्यांनी असा बरोबर आवाज काढला त्या ठेक्याचा, चलो मच्छिंदर गोरखाया. असं एक कडवं झालं का ते चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरख असे ते शब्द काढायचे. आणि हे शब्द या मच्छिंद्रनाथांना कळालेले, कारण की मच्छिंद्रनाथ किलोतळ राणी ते सगळे त्याच्यामध्ये प्रवीण होते. ते स्वतः वादक होते, वाजवित होते, लोकांना शिकवित होते आणि त्यांना ते कळत होतं. हे पाहिल्यानंतर या मच्छिंद्रनाथांना कळालं बरोबर की इथं कुठेतरी गोरक्षनाथ आलेले असावे. त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणे पुढे तोची व्यवहार रगा समान नातवी. मृदंगाक्षरी तैसी चर्या दावी तसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरखाया पुन्हा अक्षर आच्छादी. परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता भवते चित्तीच्या काटून म्हणे येथे कोठून आला गोरख. या ठिकाणी कसका गोरक्ष येईल, पण मात्र हे मृदंगामधून हा शब्द येऊन राहिलेला आहे. त्या ठिकाणी पुरुष येऊच शकत नाही आणि या मृदंगामधून तर शब्द येतोय. त्यांची चलबेचल झालेली आहे. कार्यक्रमामध्ये मन लागाना. मैनाकेंद्र आणि तिथे लक्षात आलेलं आहे. ती म्हणते की महाराज एवढा भारी कार्यक्रम चाललेला आहे, सगळे लोक आनंदाने माना डोलतात, तुम्ही सुद्धा इतके वेळ पाहत होते आणि आता मात्र तुम्हाला काय झालं की तुमचं मन हे विचलित झालेलं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मच्छिंद्रनाथांनी, अरे राणी या ठिकाणी गोरक्ष आलेलं आहे. काही काय बोलतं म्हणे, असं कुठं होत असतं का? एवढा मोठी कडक बंदोबस्त असताना पुरुषच इथे येणार नाही तर गोरक्ष कुठून येईल? त्यावेळेला ते म्हणतात की बाई तुला माहिती नाही, गोरक्षनाथ हा काही सामान्य नाही, प्रत्यक्ष हरिनारायणाचा तो अवतार आहे. आणि हे जो मृदुंग वाजतो तो नीट ऐक, त्याच्यामधून हे शब्द येऊन राहिलेले, चलो मच्छिंद्र गोरखाया. ज्या अर्थी ते शब्द येतात त्या अर्थी इथं गोरक्ष हा नक्की आलेला आहे. आणीचा अक्षरे पूर्व व्यक्त होता ते मच्छिंद्र दचकत भवते पाहून गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे. शैल्या कला वासने ते अशी व्यक्त न पाहता नाही कोठून पडतसे. अक्षरध्वनी श्रवणे आपले साधनी पिशाचवाणी भयती पाहत असे. घडी घडी चित्त दचकत असे, थडथडवणी हृदय उठतसे. आला गोरक्ष म्हणून. मग मात्र त्यांची आता खात्रीच झालेली की हा आवाज एकदा नाही अनेक वेळेला येतोय. आणि ही गोष्ट तिने राणीला सांगितल्यानंतर राणी पण हुशार होती. राणी म्हणे मी प्रत्यक्ष खात्री केल्याशिवाय तुमच्या याच्यावर असा काही विश्वास ठेवणार नाही. व तिला चांगला सूक्ष्म आवाजाचा कानोसा घेतलेला आहे आणि तो आवाज ह्या मृदुंगामधून येतो हे तिच्या लक्षात आलं. आणि मग तिनं विचार केला, त्या गोरक्षनाथांच्या जवळ सांगितलेलं आहे की हा जो माणूस, ही जी बाई आहे, ही जी काही मृदुंग वाजवते त्याप्रमाणे दुसरा मृदुंग द्या यांना. दुसरा मृदुंग दिलेला आहे, परंतु तरीसुद्धा ते पहिलं गाणं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामध्ये जे 2 कडव्यांच्या मध्यंतरी चलो मच्छिंद्र गोरखाया हे आवाज पुन्हा एकदा यायला लागलेला आहे. तिची आता पूर्ण खात्री झाली की हा जो आवाज येतो आहे ह्या गोरक्ष हे जे काही वाजून राहिलेले आहे ह्या मृदुंगामधूनच येतो आहे. तिनं परत आणखीन परीक्षा पाहिलेली आहे. असं करा, आमचे कलावंत त्यांचे दरबारामध्ये पण वाजवणारे कलावंत होते, दरबारी गायक वादक.
त्यांच्यापैकी जी मृदुंग वाजवणारी स्त्री होती तिला सांगितलं की तो मृदुंग घ्या आणि तुम्ही वाजवा. त्यांनी ज्या वेळेला ते मृदुंग घेताना वाजवायला लागले तिला मात्र काही ते चलो मच्छिंद्र गोरखाय हे शब्द काही काढता आलेले नाही. दुसरा मृदुंग घेतला पण त्या दरबारी काय वादकाला तिलाही काही शब्द काढता आले नाही. मग मात्र तिला खात्री पटली की हे जे काही तिथून आवाज येतो आणि ही जी वाजवणारी बाई आहे ही बाई नाही, हे कोणीतरी विशेष असले पाहिजे. तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती, परी आमच्या सात्संगाप्रती आजी पाहू वाजवणे. तोही साथ पुढे घेऊन वाजविते कुशळपणे, परी सुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण त्याचे काढे पुन्हा पुन्हा. परी ती वाजविता कलावंतिणी तैसे अक्षर न येते कानी, मग पुरंडेचा हात धरून एकांतासी पै गेली. हुशार होती राणीने नक्की ओळखलं की हे जो वाजवणार ते तिथून आवाज येतं आणि हे काही सामान्य नाही. तिथे गेलेली राणी आपल्या आसनावरून उठली, त्या जिथं कार्यक्रम चालू होता त्या मंचावरती गेली. मंचावरती जाऊन तिनं त्या पुरंड्याचा म्हणजे श्रीरूपी गोरक्षनाथांचा हात धरला, त्याला एका बाजूला घेऊन गेली आणि खरं सांग तू कोण आहे असं विचारल्यानंतर ते गोरक्षनाथ म्हणतात की आता मनात विचार करताय, आता आतापर्यंत आपण हे सगळं सांभाळलं लपवलं, पण आता लपून काही उपयोग नाही, आता आपल्या प्रगट होण्याचा वेळ हा आलेला आहे. ऐसी भूपिणी बोलता वचन मग मनात विचारे गोरक्षनंदन, प्रगट होण्याचा समय पूर्ण हाती सुलक्षण दिससे. मग बोलता झाला प्रांजळ वचन, माये मी नसे सर्वता कामिण, श्रीमच्छिंद्राता प्रिय नंदन गोरक्षना मी मृतस्याहो. मी काही स्त्री नाही, मी गोरक्षनाथ आहे, मच्छिंद्रनाथांचा प्रिय शिष्य आहे. मग त्यांच्या बाबतीमधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे मच्छिंद्रनाथांकडून त्यांना कळाल्याच होत्या. त्यांचा जन्मच मुळात हा गौरामधून झालेला होता. त्याचप्रमाणे ते विरक्त होते. मच्छिंद्रनाथांना वडा पाहिजे होता म्हणून त्यांनी स्वतःचा डोळासुद्धा काढून दिलेला होता. एका मुकामामध्ये मुलं त्यांच्याजवळ खेळण्यासाठी आलेले असताना तिथून त्यांनी चिखलाचा माणूसाचा पुतळा बनवायला सांगितला. त्याच्यामधून गैनीनाथांचा जन्म झाला. ह्या सगळ्या गोष्टी मच्छिंद्रनाथांकडून अगोदरच्या मैनाकिनी राणीला कळालेल्या होत्या. तरी श्रीवेशधारी नारी नटोने निघतो राजद्वारी, ऐसे ऐकता ही सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणून तशी गोरक्षनाथाने स्वित म्हणे तू माझा सुत भेटला ती दैवाने. आता गोरक्षनाथ मनात विचार करतात की ही गुरुपत्नी आहे, आपल्याला आपल्या आई समान आहे आणि ते तिच्या पाया पडायला जाऊ राहिलेले. ती बाई म्हणते की नाही नाही नाही, तू माझा मुलगा आहे, पण मात्र तू काही असं पाया पडू नको, तू काही सामान्य मुलगा नाही आणि माझं दैव बलवत्तर म्हणून तुझी मला ही गाठ पडलेली आहे. ते म्हणजे मग तू असा स्त्रीचा वेश करून का आला? त्यावेळेस ते सांगतात की काय करता, तुमच्या तिथे असे अट आहे की इथं पुरुष येऊ शकत नाही, त्याच्यामुळं मला स्त्रीचा वेश घ्यावा लागलेला आहे. पूर्वी नाथाने नाभा विधान तव रूपे केले निवेदन होता ती तन्मन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय तेवी सेविता जगन्याय, तरी गृहे वत्स कानांनी गाय की प्राणवाचा ठेवत असे. हे सगळ्या गोष्टी तिला मच्छिंद्रनाथांकडून कळालेल्या होत्या आणि ती विचार करते की हा गोरक्षनाथ आणि शिवाय हनुमंतरायांनी पण येऊन सांगितलं होतं की तो इथं आल्याशिवाय काय राहणार नाही. मग तिनं काय केलेलं आहे, त्या लोकांकडून पुरुषांचे कपडे मागवले, त्यांना पुरुषाचे कपडे घातले आणि ती त्या मच्छिंद्रनाथांच्या समोर त्या मंचावरून खाली घेऊन आलेली आणि मच्छिंद्रनाथांना सांगते अहो महाराज बघा कोण आलेलं आहे. असं पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथही मोठ्या उत्साहाने किंवा मोठ्या उत्साहाने त्यांना पाहायला लागलेले आहे. भरधरीचे कनकवर्णी परिधानेला चिरभूषणे, मस्तके मंदिल नवरत्नी शिरपेत भरी जडेला, हस्ताग्री बाहुवट हेमकोंदनी लखलखाट, सर्व भूषणे तेजवट शृंगारेला नाथ. तो आता ते मुळातच सुंदर होते. त्याच्यामध्ये हा पुरुषांचा वेश, मग त्या अंगठ्या, कानामध्ये कुंडल, डोक्यावरती मंदिल बांधलेलं आहे आणि असा तो पुरुष माणूस आलेला पाहून ह्या मच्छिंद्रनाथांना मोठं नवल लागलेलं आहे. मोठ्यांनी ते जाऊन पुढं पाहू लागलेले आहे. मग हस्त धरून किलो तळा येती झाली सभा मंडळा, येता ती मच्छिंद्रे देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कायसा आला येथ, निकटे येता किलो तळ ते हस्ते खुणाय कोण तो, येरीकडे हस्त पुणे संकेती पाहून म्हणे गोरक्षितती, तुमचा उद्देश धरून चित्ते भेटी लागे पातळा. कोण आहे हा तुझ्या बरोबर? त्यावेळेला ती किलो तळा राणी सांगते की हा तुमचा प्रिय शिक्षक गोरक्षनाथ आहे. आता सकळ कातने पिटून गेली अंतकरणी, सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळ हा, पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ, धाकटा बिन तुमचा सुत संगोपील त्याचा हो.
आपलं भाग्य थोर, म्हणून हा गोरक्षनाथ आपल्याला पुन्हा मिळालेला आहे. आता हा पूर्णपणाने माझं राज्य सांभाळी. लहाना मिनीनाथ आणि हा मोठा गोरक्षनाथ हे दोघं मिळून राज्य करतील आणि आपल्याला सुखी करतील. त्या मिनीनाथाचा सुद्धा हे संगोपन करतील, सांभाळ करतील. आम्हा काशी वैभव विधवे लागे कुंकुमटे व खटाटोप कास्या, त्याची न्याय आम्हासी वैभव काय से पद थोर राणी व येरी जलपदसे आपला भाव निसंगा संग जाऊन तिथपासूनच सुरुवात केली. हनुमंतरायाने सावध केलेलं होतं की त्यांना कोणत्याही प्रकारचं कमी पडून देऊ नका, त्यांना विषय भोगामध्ये गुंतवा. म्हणून ती त्यांच्या तोंडावरतून हात फिरवते, त्यांना सांगते की आता बाळा, आता तू इथंच राहा, हे सगळं राज्य आता हे तुझं आहे. ऐसे गोरक्ष कल्पून चित्ती येरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तोळे ते शब्द ऐकून आसनाहून उठला. हे महाराजा शैल्यापती अतिप्रेमा दाटून पोटी गोरक्ष गळा घातले मिठी करे कळून हृदय पोटी प्रेमे सद्गत ऐकला. मच्छिंद्रनाथाने आनंद झालेला आहे की आपल्याला वाटलं होतं तो येणार नाही, पण मात्र तो काय आल्याशिवाय राहिलेलं नाही. ते उठून उभे राहिलेले आहे, त्यांना बोलवलं, त्याला कडकडून आलिंगन दिलेलं आहे, कडकडून भेटलेले आहेत आणि त्या दरबारामध्ये इकडं कलिंगाला त्यांचा कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. भरपूर धन तिने त्याला दिलेलं आहे आणि कलिंगा खुश झाली. ती आपल्या जे बरोबर आणलेले कलाकार यांच्याबरोबर ती पुन्हा परत जायला निघालेली आहे. इकडं मच्छिंद्रनाथांनी त्या बाळाला आपल्या जवळ बोलवलं, त्यांच्या मुखावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, कुरवाळलं त्यांना आणि त्यांना सांगतं की बाळा, अरे इतके वर्षे तुझ्यासाठी माझंही मन गुंतलेलं होतं. शेरीकडे मंडपात शैल्यासेत मच्छिंद्रनाथ निकट बैसुनी गोरक्षात योगक्षेम पुस्तसे बद्रिकाश्रमी तपोर हाटे तितके सांगे गोरक्ष जेठी कंटकाग्री पादांगुष्ट 12 वर्षे संपादित. गुरुजी 12 वर्षापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी मला सोडलेलं होतं, तिथं लोखंडाचा काटा केला, त्याच्यावरती पाय ठेवून मी तपश्चर्या केली. जे काही उडून येणारे पानं तेवढेच खाऊन राहायचे, तुम्ही दिलेल्या गुरुमंत्राचा जप करायचा, असं करता करता 12 वर्षे पूर्ण झाले. त्याच्यानंतर तुम्ही भेटायला असं वाटलं, पण तुम्ही काही भेटलेलं नाही. चौकशी करीत करीत मजल दर मजल करीत करीत मी अनेक ठिकाणी गेलो आणि सगळ्यात शेवटी माझं भाग्य थोर म्हणून इथे येऊन पोहोचलेलो आहे. ऐसे झाल्या तपराटी तव विवेक साईना पोटी क्षणक्षणाहून कष्टी शोकरे गुदितसे जया पदाचे होता स्मरण अंते जठर जाय वेष्टून म्लान वदनी होस कानन जाय दिशा दससे. मग उतका वाचून जायचा मीन तडफडून देऊ पाहे प्राण देवी माझे अंतकरण दुःख डोळी हेलावे. काय सांगायचं महाराज, आता ते गुरुजी, कारण की ते आई खालचं लेकरू होतं व गुरुचा सुद्धा जास्त सहवास काही मिळालेला नव्हता आणि त्याप्रमाणे मासा पाण्यातून काढल्यानंतर जसा तळमळ करतो त्या पद्धतीने उदका विन मासोळी तैसा तुका तळमळी, अशा पद्धतीने मी तुमच्याबद्दल चिंताक्रांत होतो, तळमळत होतो की माझे गुरुदेव मला कधी भेटतील. मुळीहून बाळपण तुवान जाणले मदविण सकळ कुर्ण्या लालन सावरपणी मिरवले जगा वेगळे जळ मासोळी विभक्त नव्हे कोणे काळी देवी मम चित्त जरी तप मोळी विभक्त झाला नाही. अरे बाबा, मी तुला जरी असं वाटत असलं की मी श्रीराज्यामध्ये आलेलो आहे, रमलेलो आहे, तर अजिबात नाही. तुझ्या बाबतीमध्ये माझ्या मनाचा तो कोपरा अजूनही भरलेला नव्हता. माझ्या मनामध्ये नेहमी चिंता राहायची की हे बाळ कुठं असेल, त्याला पूर्ण लहान बाळांच्या सारखं, इतर मुलांच्या सारखं आईबापाचं छत्रसुद्धा मिळालेलं नाही आणि म्हणून मी सुद्धा तुझी वाट पाहत होतो. ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा धरतसे धरणाप्रती म्हणे वत्सा तुझे मागोती एकांगे कदा न करीमी. मुळीहून बाळपणात वान जाणले मदविण सकळ करून लाल नसतावरपणे मिळवले. तुला आईवडिलांचं छत्रच मिळालेलं नाही, गुरुचं छत्र मिळालेलं नाही, आता मात्र मी तुला बाजूला जाऊन देणार नाही. मग आसुने पूर्ण भरती नयन तुझे लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठर येऊन उभा राशी माझ्या. मग ताप उपजे मनात हा बाळकाशी टाकून वनात आलो मी फिरत फिरत याचे चिंतन निशिदिनी. लोकांना जरी वाटत असलं की मच्छिंद्रनाथ इथं सुखाने रमलेले आहेत, ते रमलेले होते, पण मात्र मुलांची आठवण त्याला वेळोवेळी येत होती की मी काय असा अभागी की माझ्या त्या बाळाला तपाच्या निमित्ताने तिथं सोडून दिलं आणि आज मात्र इथं त्या बाळाच्या विना मी राहत आहे. मग ताप उपजे मनात करता तीर्थभ्रमण वसती शापो भावे मन मनात देलपे. ऐसे ते सूत निर्माण कराल मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय. महाराज गुरुजी, तुमचं ठीक आहे, तुम्हाला अनेक शिष्य आहेत,
अजूनही जिथं जिथं असाल तिथं 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 तुम्ही शिष्य निर्माण करशा. पण जसं नक्षत्रांसाठी चंद्र एकच आहे, अनेक देवतांच्यासाठी इंद्रदेव जसा एकच आहे, अनेक मुलांच्यासाठी बाप जसा एकच आहे, तसे आमच्या सगळ्यांच्यासाठी गुरु म्हणून तुम्ही एकटेच आहात. माझ्यासाठी तुम्ही गुरु एकटे आहात. जळात असती बहु जलचर पर जलचरा एकती नीर तन्याय मज माहेर एकती मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषांनी युती परियुती सिद्ध एकचे पती तन्याय कृपामूर्ती. माझे जीवन जसे समुद्रामध्ये अनेक प्रकारचे खेकड मासे मगर वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी जसं पाणी मात्र जसं एक राहतं, तसं आमच्या सगळ्यांच्यासाठी गुरु म्हणून मच्छिंद्रनाथा तुम्ही एकटे आहात. ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहून अंतरिक्ष सुत प्रेम हृदय कळवळला. म्हणे चानुल्या सत्य वचन तुझे नव्हे कोमजे विण ऐसे म्हणून मुख चंबन कुरवाळून धरीत असे. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेले. मच्छिंद्रनाथांनी त्यांना आपल्या मांडीवरती बसवलं, त्यांचे अश्रू पुसलेले आहे आणि म्हणतात, आता बाळा काही चिंता करू नको, तू योग्य ठिकाणी पोचलेला आहे, तुला आता माझ्यापासून विभक्त कोणीही करू शकणार नाही. आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळचा वेळ झाला, ते कलाकार निघून गेले, सभा संपली, प्रेक्षक लोक पण निघून गेलेले सगळे. आणि हे आपल्या दरबारामध्ये आले. घरी आल्यानंतर त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवलेला होता. त्यांच्या त्या मैनाकिनी राणीने त्यांना सगळ्यांना जेवायला बसवलेलं आहे, जेव खाऊ घातलेलं आहे. आणि हे आता मच्छिंद्रनाथांच्या बरोबर गोरक्षनाथ त्या दरबारामध्ये राहू लागलेले आहे. दुसरा दिवस उगवला, सगळं आवरलं सावरलं, सगळे दरबारामध्ये आलेले आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बोलवलं, आपल्या मांडीवरती बसवलं. एका मांडीवरती गोरक्षनाथ, दुसऱ्या मांडीवरती मिनीनाथ असे बसून त्यांचं जे आता हे जीवन आहे, गृहस्थ जीवन, हे सुखाचं चाललेलं आहे. बैसे उमा रमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवती. असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न, ते पुढले अध्याय निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे. तर आता त्यांचं हे जे आता जे गृहस्थ जीवन, मायबाप मायलेक बापलेक हे आनंदामध्ये चाललेलं आहे. आणि हा मग अजून काही जो विषय आहे तो पुढच्या अध्यायात येणार आहे. ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊन सुता सुता ती फेडील बाकी शल्यानी विष्णू सुखासिनी आटके नित्य मेरू मच्छिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मालू नामे जाते तो गुरुकृपे रसाळ कथे ते निवेदिल श्रोत्या स्वसे श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्षाव किमे आगार सदा परिसोत भाविक चतुर्विंशतमाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवन्तु श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्कंड भराय नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगन्नायका जगच्चानका जगत्पाळका विश्वव्यापिनी अवशेषका विश्वंभर म्हणविषे. जरी सगळ विद्यांचे भरणे करती काया वाचा मने, तरी मीच काय विश्वातीने उरला असे महाराजा. जरी मी असे विश्वात तरी पाळन होईल सत्सित, ऐसे असून संकट तुम्हा ते कवण्या अर्थी घालावे. परिमम वासनेची मळी रत्नांतरी हे लावली, तयाची सुकृत फळे जी आली ती पवली उपित. तरी तुम्ही योग्य भूषण स्थित मध्ये न वाटे पंढरनाथ, परी सूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष गावात प्रणवती विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा, कारणी जय माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता, गुणायका मागणे येची आता. त्या ठिकाणी मनदाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. इथे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. निरंजन आदेश.